देव काय येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावले ती अवलत काही लई सुईची नाही. टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आपण बांध करून वाढवायची, त्यानं ठेप लावून इकायची, का कमवायची? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची. मग गोरज पेलेलं काय वाईट आहे? हाय पेतोच आहे. लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज. लाईट कधी बी शेतकऱ्यानं एक प्रमाण पाठच करून ठेवायचं. संसाराचं वाटुळं झालं तेव्हा तुकाराम महाराज गाला घासले, म्हणले बस बरे झाले देवांनी घाले दिवाळे, एवढं पाठ करायचं. आता तुम्ही मी किती कमावलं, काय मागच्या अवलादीला घेणं? आपला पोरे आपल्याला प्रश्न विचारितोय, काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली शक मॅम, आता काय करता? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे घ्या ठोकून, काय उपयोग काय? चिंता बिंत काय करायची नाही महाराज. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. पटकन तुम्हाला अभंगाकडे जातो, कारण ज्या विषयाचे कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप, तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. दिवस कोणाचेही फिरतात. इंग्रज गेल्यापासून सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत. शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवास आहे, त्याचं नावच फार्मर आहे. फार्मर. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? फार्मर. फार्मर फार्मर त्याचं नावच किती सुंदर आहे, फार्मर. आतापर्यंत जगाच्या इतिहासात संतांनी त्रास काढला, शेतकऱ्यांना त्रास काढला, नोकरीवाल्यांनी त्रास काढला. एकच माणूस असा होता इंग्रज गेल्यापासून का त्याला या जगात वनवास नव्हता, आमदार. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही, इथं थांब, याला मुतून आण रे, इथंच थांब. अरे तुम्हाला मी कपडे आणले नाही, तसा बस, पण हलायचं नाही. दिवस कुणाचे फिरतात, फक्त नम्रतेनं जगायला शिका. यावर आपलं मत काय? त्याच्या अगोदर चिंता बिंता हा विषय सोडून द्यायचा. आयुष्य फार थोडं आहे. जे रोग आपल्या ऐकिवात नव्हते ते रोग ह्या 15 वर्षात आले. पांढरे पिशी तांबडे पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या. आज्याला तर पिशीच नव्हत्या, त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही. ते 82चं होतं तरी दन आवतं हाकायचं. 82चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे, आणि ज्युनियर केजीचं उचलून गाडीत बसवावं लागत. गाडी आली त्याला 2 ड्रायव्हर दिसल्या. ज्युनियर केजीचं एवढे 2.5 ते गाडीत बसवलं. ते गाडीत बसलं का झोपाते, शाळा आली का उठाते, परत उतरवलं का झोपाते. हो, हे पांढरे पिशी तांबडे पिशी हे रोग आपल्या ऐकिवत होते का कधी? कधीच नाही. आणि हे का आले त्याचे उत्तर ऐकायचे. आता कोणत्याही माणसाला पांढरे पिशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशी कमी झाल्या. तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका. लगेच 2 दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे चेक करा, फरक पडतो. काय म्हणणे तुमचं? हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही, यावर तुमचं काय मत आहे? कर्त्यांची ती साखळी राहते. सोनोग्राफी यांच्याकच करायची, इकडे केलं उरफाटी चित्र निघाल्या का? पण त्यांची ती साखळी असते. मी चिठ्ठी देतो, आणि हा सगळा गेम कशावर चालू आहे? चिठ्ठीवर. म्हणजे पीसी चेक करी जा. दुसरी गोष्ट, अटॅक कधी ऐकत होता का? एज्युकेटेड लोकांनी तर ऐका. कोणी शिक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक कोणी शिक्षक असलं तर पुढारी भाडारी. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाहीये, अजिबात नाही. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. यावर तुमचं मत काय? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? त्याला लक्षणं कळत नाही का? त्याच्यात उशाला गोळ्या आहेत, गोळी फोडे तोच मिळाला. आता कुठं घालतो गोळी? नाही. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. परत नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो? वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आढळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो. यावर तुमचं मत काय? वारंवार तेच तेच तेच. कॉलेजला असताना प्रियशीला धोका दिला, देऊ दे ना. तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का?
अशी 3 जण मेले, तू चौथा आहे भावलाटा. तू असा तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. हा विनोद नाही. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार कोणत्याही बसलेला. त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येऊच नाही, येतच नाही, कधी येऊ शकत नाही. ते एकटं हसत घरी गेले आणि मोकळं जगायचं. मोठ्यानं हसत जा, कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुक्या माझाची असतात. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, हळूच बोलतात लफडेबाज असतात. हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी कधीही पाहतो. नाजूक काम करणार पण ठणकाट होणार. हसत जा आणि अटॅक येऊ नये. काय येतो त्याचं उत्तर आहे का? अटॅक येतो का? एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आदळली. मेंदू आहे दोन मेंदू आहे, लहान मेंदू मोठा मेंदू. बारीक आहे का? अटॅक काय येतो? व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? हे काय भानगड आहे बा? इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाहीये. मग काय येतो? एकतर सतत ती गोष्ट डोक्यावर आदळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो. परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा कमी प्रमाणात होतो. आणि शरीराचं सगळ्यात नाजूक अवयव हृदय. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाची स्पंदन जर हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा कमी झाला का त्या व्यक्तीला घाम येणं. मग म्हणते तो त्याला आता काय आला? अटॅक आला. आणि डॉक्टरकडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले, म्हणजे किती शिरा चॉकअप निघला. तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो. एकाही डॉक्टरकडे जायचं नाही. 2 औषधं पाळायची फक्त. मी सांगतो तेवढं. एक औषध एकच आहे. 4 वाक्यात आहेत. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येऊ शकत नाही. तुमचं काय मत आहे? काल काय झालं मरू दे, तिकडं आग लागू दे, त्याला सोडून देतो विषय, जागेवर सोडून द्यायचा. रिलॅक्स. अटॅक येईल. काल काय मरू दे ना, काय व्हायचं ते होईल. नसतं टेन्शन काल घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय? त्याचं आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय टेन्शन आहे त्याला. दुसरं म्हणला मासे झाडावर चढतील. अरे माशी झाडावर चढायला. तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का? म्हशी झाडावर चढायला. कशाचं टेन्शन घ्यायची काय गरज आहे का त्याला? अटॅक हा अटॅक सोडून द्या ती गोष्ट. एक काल काय झालं आठवायचं नाही, आठवायचंच नाही. आणि आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय त्यामुळे मेंदूला ताण येतो. एक तर काय झालंय महाराज, मेंदूला नाही आर, आपल्या मेंदूला नाही आर, संगत नाही चांगल्याची, वयाच्या मानाने व्यसन नाही. आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी, त्यामुळे तो मेंदू शून्य करून दाखवतो. आणि शून्य मेंदू झाला का ते भरमिष्टवानी मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणतं. ती त्याचा बाप पिसाळलेला होता. पागल पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, वन साइड बांग, बगलात घुसड्या, हे सगळे भरमिष्टाची लक्षण. आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो. ताण येऊ द्यायचं नाही, सोडून द्यायचं. तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय, थोकलं असं जगायचं रोज. काल काय झालं आग लागू दे तिकडं, आणि आपण उघडीत बसतो. 10वीला होतो मी, होता ना मग तू मरू नये ना. गुरुजी मिळाला तरी तू तेच लावून धरतोय. सोडून द्यायचं. मग हा विनोद नाही. तुम्ही पहा शेतकरी महाराज, या बाबतीत सगळ्यात निभार काळजाचा माणूस शेतकरी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमीच आहे. तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला, सगळ्या लोकांचा, तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे. याचं कारण माहितीये का काय? शेतकरी एक असा राजा माणूस आहे, तो किती संकट आलं ना ते जुमानीत नाही. मरू द्या. त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. 6 वर्ष गडी दुष्काळाने पिडला, चेहरा ठणठणीत आहे. एकच महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगरवाला, बीपी वाला, त्याची बायको ईडी झाली, पोर पळून गेली, पागलच झालं सगळं. किती महिन्यात?
एका महिन्यात, फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडे आपटाय. आणि 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा, 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवाल्याची बायको. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते पण दुधावाल्याला जाम करती. पाणी टाकलं, पाणी टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू का शांतपणे करती. पाणी टाकलं, पाणी टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देती. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, अजून लय वाश येतो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण प्याता का तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. नंतर तुम्ही आखरात मला पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, टाका, टाका पाणी. महाराज, निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त शेतकरी. काही संकट येऊ देव, बिचाराला संकटाची मालिकाच लागली त्याच्या पुढं. 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक 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 पीक असं नाही का त्याला मिळालं खावाट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं ते. त्याची बायको म्हणली, तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे. मग का खाट मोडी टाका. ते प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं. काय त्याचे पोर काय तसंच आहे. त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगवीला गेला मोबाईल आला, चेन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निवार माणसं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदेशी. 200-300 रुपये रोजानं. 6,000च्या बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट. 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला. त्याला बटन दाबून वावरात यावा का नाही, तसं वावरात आलं. पाणी कुठे? त्याला परत गेलं तर लाईट गेली. दिले ना 6,000 भरून. महाराज, सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. आणि एक विशेष आहे, तो डगमगत नाही. डगमगत नाही. तुम्ही आत्महत्याचा विषय सोडा, आत्महत्याचा विषय सोडा, पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोण आहे? त्याला काय वाटत नाही मला, काही वाटत नाही. ते गायला वासरू झालं, त्याला तंगडवर करते गायचं वासराचं. गोर आहे का? हॅलो, दहा मिनिटात ये, घेऊन जाय. तुम्हाला पैसे घाला, मी येतो संध्याकाळी जेवायला. पैसेच काय करते? विनोदाचा भाग सोडा. इतर माणसं संकट सहन करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही महाराज. एवढे 6 वर्ष दुष्काळ होता. इकून तिकून पाणी आलंय, रोगानं थैमान घातलंय. ऋतूच काळानं. जानेवारीत पाऊस, पण गडी समाधानी आहे शेतकरी. एवढं जर संकट नोकरीवाले असते ते मेला असतं ऑफिसातच. पण हा गडी घाबरत नाही का? त्याचं उत्तर आहे का? त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे. अटॅकला 2 औषधं सांगतो तुम्हाला. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅक येईल नाही. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषध आहे. वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची. तो जय, तो त्याच्यात जय. वाद आला ना, माघार घेऊन टाकायची. फायदा नाही. वा, जाऊ द्या, 4 लोक नाव ठेवतील, पण फायदाच आहे. आणि आपल्याला फायद्याची गरज आहे आपल्याला. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे येतलंय? ते त्याच क्वालिटीचे आहेत ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं, यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली, उतर खाले. हॉर्न वाजवलं तर मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला.
दांडक खुब्यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं का? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला. बेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गप्प बसलं का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होतो. माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जे माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील, पण जय एखाद्यानं आपल्याला 7-8 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या 2-4 ठोन दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची. महाराज जगद्गुरु झाले ते. माघार आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे, फक्त 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्ष केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मिळाला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघाने येणार नाही. तसं दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे, भाऊ तू काय म्हणणं, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे अर्ध मला घे, ठेवा चहा, मिटलं का नाही भांडण. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं बुवा. आता फार कडाव आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच आहे, असं इतकंच आहे. चपला कुणीकडे, बुट कुणीकडे, केरळवरून आलंय, हवा भरीत आहे गाडीला, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आपल्या गाडीत भरते 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका, काय फरक पडत नाही हो, थोडंच माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालू, काय बोलतो बोल घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं, जय कोणचं होईल. मी एवढंच शिकायचं ना फक्त. किती मोठा जे 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 मला सांगा तुम्ही, मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो? बापाला नाही, बाप तर आपल्या पुढे काही विषय नाही. आईला तर आपण जुमानीत नाही, मग लबाड बोलायचं नाही. खरं कोणाला घाबरत? बायकोला. का? माघारीची सवय नाही ना. तुम्हाला बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळीत जा, आपले मंत्र लय खास, होईन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना, घरातून सकाळी लवकर चहा प्यायचा असेल ना, बायको तर काही लवकर चहा करीत नाही. मी काय आयडिया सांगतो तुम्हाला, एकच वाक्य बोलायचं फक्त, तिला ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 5 मिनिटात चहा प्यायचा निघायचं. काय आहे त्याचं? काय एक वाक्य सांगतो मला, तुम्हाला पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले, एकमेकाचं तोंड पाहत नाही, याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा? खरं आहे. हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू, चहा ठेव. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उधळत होतील. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उधळत होतील.
जडकानाचे व्हा, संसारात यश येईल. थोडं पुढे नेतो, जडकानाचे व्हा, जाऊ द्या ना कोणी काही म्हणू द्या, त्याचा काय फरक पडला. चला थोडं पुढे नेतो, अभंग गुणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि अटॅक काय येतो. 1, माघार घ्या, अटॅक येणार नाही. 2, हसत जा, अटॅक येणार नाही. 3, विसरून जा, अटॅक येणार नाही. आणि इट इज नॉट अ डिसीज, हा रोग नाही. हे रोग बिग नाही. एवढंच आपण लावून धरले बा, त्याला अटॅक आला. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा, तो आजारीच होता. हे नाही, अटॅक बिटॅक काही नाही. फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका. काय मत आहे तुमचं? आता ज्याला 4 रविवार सुट्टी आहे, 2 शनिवार सुट्टी आहे, 96,000 पेमेंट आहे, त्याला अटॅक यायचं काय काम आहे? जो 70च्या पल्सरवर मोकळा हिंडतोय, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपये इन्कम नाही, त्याला काय टेन्शन यायची गरज आहे? 11वीला जाते, आता शिकते, ते प्राध्यापकाची टिंगल करते. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झाल्या तरी तू येडेवाणी करतो. 70ची पल्सर आहे अवघी, 70ची पल्सर आहे त्याला फिरायला, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, आणि रुपया कमीत नाही. वरून बाप 100 देतो पेट्रोलला. राहू दे, वंशाचा दिवा आहे तू. ही दरिद्री 100 देती, ही तर लय खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. मग आता त्या पोरांना पैसा फुकट मिळाला, गाडी फुकट, ते माझाटले. मग आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली या 2 वर्षात, वाढदिवस साजरे करायचे, पण घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. मग धाब्यावर करायचे वाढदिवस. आता चौकात केक ठेवायचा आणि मग तो एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे बोला? इंदुरीकर मरणला महाराज नाही, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. काय मत आहे तुम्हाला? आता वाईट वाटेल, आता मला नालायक म्हणा, कोणाला माग पुढे लावायचं तोंडाला, पण ते सत्यच आहेत. ते कालही सत्य, आज सत्य आणि उद्या सत्य. त्यांचे डांबरीला वाढदिवस झाले ना, 1.5 वर्षात गेले, ते वाढ झाली जीवनात त्यांच्या. अशी कितीतरी आहेत. लक्ष्मी नम्रतेनं नाही टिकवली तर जाईल. दुसरा मुद्दा संपला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं रे तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. कोणी सांगितलं तुला तू कीर्तनकार आहे? कोणी सांगितलं तुला तू भागवतकार आहे? कोणी सांगितलं तुला तू रामायणकार आहे? तुझा तू म्हणतोय रामायणकार आहे. तुला देवाने गडी ठेवलंय, त्याच्या नावाचा प्रचार कर. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात याडा माणूस एवढाच आहे. कोणी सांगितलं तुला तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखाला. तो कधी सप्त्याला 100 दिले नाही आलाय का? कोण आहे तू? माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय तो गडी आहे? माझा पाय लागला, तुझा पाय तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे कुणाला इकडं काय धूर काढायचं मी. आणि आज सगळ्या माणसांना मी नावाच्या सापाने विळखा मारला. वाटुळं झालं तुमचं. काय मत आहे बोला? एक मी नावाच्या सापाने विळखा मार. आता नुसतं एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा टाळ, तुम्ही कीर्तन गेलं उडत मरा काठी. तुम्ही मेले तरी भजन येणार नाही तुम्हाला. आता उलट आहे का? मी नावाचा साप चावला आणि साधकाला विळखा मारला का आनंद गेला. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? दुसरं वाक्य आहे विंचू 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 एवढाच गडी आहे, पण चालण्यात इतका फुगीर आहे, कधी खाली पाहून चालत नाही. विंचू येतो, पण तोच विंचू जर एखाद्याला चावला
फक्त मान वर करीत नाही, खाली टाकतो नांगी. नांगी वर करून चालत नाही तो, त्याला लाज वाटते मी चावलंय. आता उत्तर ऐका, एखाद्या माणसाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो एकटा मरत नाही, पण खानदान घेऊन मेल्याशिवाय राहत नाही. एकटा मरत नाही तो खानदान. अहंकार झाला का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? आणि ह्या दोन गोष्टीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गेलाय, माझ्या जीवनातला आनंद गेलाय. काय कमवलं काय आपण? गाड्या, बंगले. महिला म्हटलं, ज्या माणसाचा मुलं चांगली आहेत, आज दीपक थोरात मोठा नाही आहे, त्याला दूध पाजणारी आई मोठी आहे, त्याला गरिबीमध्ये सांभाळ करणारा बाप मोठा आहे. आज काळ्या आईच्या महाराज, तुम्ही सर्व्हिसवाल्यांचा जर अभ्यास केला सभापती साहेब, तर भांडे घासणारीचा मुलगा शी आहे, मेंढे वळणारचा पोरगा पिया आहे. बाप मेंढ्यावरते, पोरगा पिया आहे. आई काळ्या आईची सेवा करते, मुलगा शी आहे. कशामुळे माहिती का? कष्ट करून. पोरं वाया घालून कोणाला जमलं नाही. महिला मंडळ ह्या 4-5 वर्षात असा प्रॉब्लेम झाला, तुम्हाला अहंकार झालाय. अहंकार, मीच घर चालवते, माझ्यामुळं सगळं जिवंत आहे, माझ्यामुळं त्यांना भाकरी मिळतात, आणि त्याच्यापायी तुम्ही घरांचं वाटोळं करून टाकलं. मला पाया पडून सांगतो महिला मंडळ, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, ह्या मताचा मी नाही. तुम्ही पडू शकत नाही हे मला माहिती आहे, आणि त्याची अपेक्षा नाही तुम्ही पडावा. त्याची अपेक्षा आहे फक्त तुम्ही माझ्या घरात राहा. त्याला काहीच अपेक्षा राहिल्या नाही, शिल्लक संपल्या त्याच्या अपेक्षा. त्याला जो पश्चाताप व्हायचा तो झाला. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, इतके टेन्शन मध्ये. आणि बायकांनी काही झालं का एकच ठरवलंय सध्या, मला राहायचं नाही. कोणच्याही घरात गेलं का तोच तमाशा, माझी कॅपॅसिटी संपली, मला राहायचं नाही, माझं मला मोकळं करा, आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाराचा खेळ काढू? काय करायचं काय? काय राहिलं नाही. तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, या मताचं मी नाही आहे. पण पोरांना भीती तर दाखवा. मुलगी शाळेतून उशिरा आली तर आई ते भीती दाखवा ना. तुझ्या बापाला कळलं तर थोबाड फोडेन. भीती तर दाखवा, पोराला भीती दाखवा. आणि आज बापांची भीती राहिली नाही म्हणून पोरं वाया गेली. तुमचं काय मत आहे? आज सगळ्या पोरांनी हा आदर्श घेतला पाहिजे. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? हसायच्या गोष्टी नाही. इंदुरीकर बोलतो, लोकांना राग येतो. काही लोक म्हणतात इंदुरकीची तारीख नको का? तो काही बोलतो, काही बोल. मी याडा वेळ आहे? मी काय कवठाला आंबा म्हणतोय का? माझी तारीख का नको? मी झोंबतो का म्हणून खरं बोलतो ना. काही लोक म्हणतो इंदुरकीच नको, ते काही बोलतो. याडा वेळ आहे का? 31 वर्ष मी खेकडत येत होतो का? हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिली. माझ्या इतकं तर फिरला नाही कोणी, माझ्या कीर्तनं कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही कोणाला. पण आमची वाक्य कालही खरे, आजही खरे, उद्या खरे. काय म्हणणं तुमचं? आज वाटोळं झालं करायचं. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले. 10% लोक शेअर मार्केटने गेले. तुम्हाला पटणार नाही महाराज इंद्रिकडचं वाक्य. लोकांना राग येतोय. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहेत. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहे. महाराज संपली माणसं जीवनात. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो मुलगा गेला. काय कमवलं तुम्ही मला सांगा. गाडी, बंगला, धाबा, बार, JCB, पंप, आग लाव. 60% लोक पितृसुखापासून दूर आहेत. 60% लोक आयुष्यात पितृसुख नाही पाहू शकले. काय मजा आहे तुमच्या जगण्यात मला सांगा. 500-200 तोळे सोनं आहे म्हणजे तू श्रीमंत आहे.
कोटी 2 कोटीच्या पावत्या आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. 5-50 एकर जमीन आहे, 2 पंप आहे, 3 धाबे, 2 JCB आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. अरे जन्मदात्या बापाला मुलाला खांदा द्यावा लागला. दिला हो महाराज खांदा बापाने दिला. काय कमावलं बसलेले माणसं तुम्ही मला सांगा. आज 9वार साडीतली आई जर मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर आईनं काय कमवलं मला सांगा. संपलं सगळं जग. आई जर मुलाच्या अंत्यविधीला जाते तर कमावलं काय. आणि हे चित्र आज समाजामध्ये झालंय का नाही बोला. काय कमावलं. महिला मंडळ ह्या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्याची गुजीरवाडी पोरं त्या प्रेताजवळ उड्या आणतात. उड्या आणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला, पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते शाळेतलं पोरग घरी येत आईचा पदर धरून आईला सांगता, आई खोटं बोलली, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे, दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने केलेले लाड. अकरावीच्या पोराला 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल. पोरगा 11वीला आहे पण 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल, रोज हलक्या हाती 200 रुपयाचा बॅलन्स. मी मोबाईल वापरत नाही, मी आपली परिस्थिती नाही. अख्ख्या गायक वादक महाराजांमध्ये मी महाराष्ट्रातला गरीब आहे. मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल हा माझा विषय नाही. मी मोबाईल वापरत नाही. आपला जगाचा काही संबंध नाही. मला कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणाशी काही घेणं नाही. 3 कीर्तनं दिवसभर करायचे, गाडीत झोप काढायची, जेवढं वाचन होईल तेवढं करायचं. वाचलं जर नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. तासभर तर पुस्तक उचकलंच पाहिजे. ती काय बापाची पेन नाही का, त्या गप्पा नाहीत. मला मित्र नाही, एकही मित्र नाही आपल्याला. जो भेटल तो मित्र. आता ह्या गावात एवढे भेटले, एवढे मित्र. पुन्हा आले हेच मित्र. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. नवरा बायकोचं भांडण जर होत असेल, नवरा बायकोला जर मारत असेल तर कुणालाच माहित नाही, मित्राला माहिती आहे. मित्रानं त्याला बोलून घेतलं पाहिजे, इकडे घटस्फोट घे, नेऊन घाल, तिच्या बापाला बोलव, थोडासा समजूता करून घे. पण उद्या जर लोकांच्या लेकराला कदा फटका बसला आणि ती पोरगी जर मिली, एक तर ती अगोदरच कमकुवत झाली, जर मिली तर तुझी खानदान बसेल. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. हा, मित्रानं त्या सांगितलं पाहिजे, मारू नको, नेऊन घाल, घटस्फोट घे, पाहुणे बोलव, समजूता करून घ्या, घटस्फोट घे, सोडून दे, टाकून दे ना, काय दुसरी कर ना. पण लोकांच्या लेकराला जर फटका बसला तर तुम्हाला माहित नाही बसले माणसाला. पूर्वी बायकोला मारून खून केलेलाच आत नेत होते.
आज अख्खं घर नेत्यात, अख्खा वाडा नेत्यात. अजून 5 वर्षांनी लग्न जमावणारे सुद्धा नेणार. जमवाय कोण कोण होते हो, आणि 5 वर्षांनी मित्र सुद्धा नेणार. याची टोळी कोण कोण आहे. चला, विनोद नाही हे वाक्य मी बोलत नाही, स्वतः सुदाम्या बोलतोय. सुदाम्या म्हणतो एका गुरुकडे शिकलो आम्ही. अरे माझा मित्र महालात बसावा, मी झोपडीत बसावं. माझ्या मित्राच्या बायको महाराण्या आहेत आणि माझी बायको पोदे बांधायला फडके बांधते. काय भानगड आहे. माझा मित्र खाशिया सणावर बसून राज्याचा नियम करतोय, नियम चालवतोय, आणि मी हातात चिपळ्या घेऊन लोकांचं भजन करतोय, देवाचं भजन करतोय. सुदाम्या देवाला प्रश्न विचारतोय, ही वेळ माझ्यावर काय यावी. पण सुदाम्या म्हणतो, पुढचं वाक्य सुदाम्याचं इतकं सुंदर आहे. सुदाम्या म्हणतो, माझं जरी प्रारब्ध असलं तर माझा मित्र कृष्ण आहे. शब्द नीट आहे का. गरिबी हे माझं प्रारब्ध आहे, ते काळ कधीतरी ते बदलेल. मी प्रारब्धाशी तोंड देत राहणार आहे आणि कृष्णासारख्या मित्राचं भजन करीत राहणार आहे. परिणाम सोन्याची नगरी सुदाम्याला मिळाली. तुम्ही फक्त चांगल्याच्या संगतीत राहा तरच तुमचं कल्याण होईल. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक सापानं विळखा मारला का आनंद गेला. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि अजून एक कोण आली माहितीये का तुमच्या सगळ्या माझ्या घरात. आनंद जी घेऊन गेली तिचं नाव आहे कोलाटीन, आणि त्या कोलाटणीचं नाव आहे माया. आणि ह्या माया नावाच्या कोलाटणीनं जग संपून टाकलं. तुमचं काय मत. माया विघ्ने ब्रह्मना खरे म्हणता मी माझे खरे. साप, अहंकार नावाचा विंचू, आणि तिसरी कोलाटीन आली. त्या कोलाटीचं नाव काय गेलं मांबल, माया. आणि ती माया नावाची कोलाटीन आपण जन्माला येताना बरोबर आणली नाही, ती नंतर पाहुणी आली. येताना आपण आणली होती का. आणली होती का बोला ना. नाही, ती होऊन राहायला आली. बरं आली तर आली. कोण आहे ती कोलाटीन म्हणजे माया. क्वालिटी शब्द नको, माया. आता ती आली या गावात राहिला, तिचं आणि याचा काही संबंध नाही. पण ती म्हणती मला याच्यातच नवरा करायचा आहे. डोकं खाजवा जरा. याच्यातच आली राहिला आणि म्हणती मला नवरा करायचा. बरं कर बाई, याच्यात काय नवऱ्याला तोटा नाही. आतमध्ये लय नवरे त्याच्या. तुला कोणता नवरा करायचा आहे. तिने 2 अटी केल्या. मी नवरा करील बाई, पण माझ्या 2 अटी आहेत. काय. माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, मीच त्याची आई पाहिजे, मीच त्याची बायको पाहिजे. बरं झालं. दुसरी अट काय. ती म्हणजे मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे, मी मोकळी राहिली पाहिजे. मग म्हणलं तर बाई तुला नवरा कोणता. तर ती म्हणते मी नीट आहे का बरं का. माया. माया मायेनं ह्या सुंदर शरीरात मी तयार केला. मायेनं कोण तयार केला. मी. आता ती कोण झाली त्याची आई. आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं.
बोला बोला. आता कोण झाली? अरे बोला ना. बायको म्हणजे आई, तीच बायको. बोला बोला. आणि तिला दिवस नाही गेले, याला गेले. आता याला दिवस गेले. कोणला? नवऱ्याला म्हणजे मीला दिवस गेले. पण मीला 12 पोरं झाली. 12. आणि त्या 12 पोरांमध्ये 6 पोरं झाली आणि 6 पोरी झाल्या. ऐका पोरं कोणते कोणते झाले? 6 पोरं, 6 बोला बोला पोरी. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा, कल्पना 6. या 6 झाल्या पोरी आणि 6 झाली पोरं. बाई झाली मोकळी, तिचं नाव माया. आणि पोरं कोणाला झाली? नवऱ्याला. हिला काही तकलीफ नाही. आणि हिच्या एका पोरानं अख्ख्या शरीराचा तमाशा केला. आता कसा केला ऐका एका मिनिटात. ऐकायचं का पुढे जायचं? ऐकाय ना. कोणी केला? पहिला केला काम. आता लय बारीक ऐका. काम जर शरीरात तयार झाला काम, तर तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका बरं का पोरं पोरी. काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळा काहीच करीत नाही. तो गडीच हुशार आहे, काहीच करीत नाही. आणि डोळ्यात एकदा पाप तयार झालं की डोळा काही करीत नाही. डोळा काही करीत नाही. ते पाप डोळा मनाकडे पाठवतो. बारीक आहे का बरं का. तयार कोण झालं? काम. तयार कुठं झाला? डोळ्यात. म्हणजे आला कुठं? डोळ्यात. डोळा काही करीत नाही. डोळा काहीच करीत नाही. ते पाप मनाकडे पाठवतो. काय साखळी किती अवघड आहे पहा. तयार झाला याच्यात, पाप इथं आला. कोण? काम. याच्यात काही हा काहीच करीत नाही. याचा काही संबंध येत नाही. मग यानं काय केलं? तो मनाकडे पाठवला. मन इतकं हुशार आहे, त्याने त्याच्याकडे ठुलाच नाही. नाही मन क्षेत्र आहे. मनाला माहिती आहे सगळे लोक आपल्याच नावानं बोंबला जात. सगळे लोक नाव कोणाला ठेवतात? मनाला. मन म्हणलं आपल्याला हे ठेवायचंच नाही. त्यानं इंद्रिय पाठवलं. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर शरीरातला संचारला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. हे ध्यानात ठेवा. माणसं म्हणतात तो फार चांगला वाजवायचा, पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा टाकतो. थापा नाही, तो पकवात फोडून टाकेल. थापा का विनोद नाहीये. आणि त्या पाया पडून सांगतो, काम जर शरीरातला खवळला आणि तो जर आकळला नाही तर काम 7 गोष्टी करतो. ऐका. 1. कामातूर माणसाला वय नाही. कामातूर माणसाला जात नाही. कामातूर माणसाला नाथ नाही. कामातूर माणसाला कुळ नाही. कामातूर माणसाला शील नाही. कामातूर माणसाला काळवेळ नाही. आणि कामातूर माणसाला लाज नाही. या 7 गोष्टी एकदा खवळल्या का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? घडी दिसत नाही आतून, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. माणसं म्हणतात ना, म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको पाहिजे, करू द्या. कोणत्याही म्हाताऱ्याला सांगतो मोकळ्या मनानं बायको करा, काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त वयानं दमलेत, मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. हातालाही उलटे फिरायचे आपल्याला. काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर कंट्रोल झाला नाही तर विषय संपला. आता उलट ऐका. काम शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही, पुरा झाला नाही आणि काम जर अतृप्त राहिला तर क्रोध तयार होतो. तुम्ही बारीक ऐकतीच नाही मला. आता आपण नुसते टाळ कुठून मेलोय, आपण काहीच केलं नाही मला. काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहेत. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही.
मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस मुगशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. खून करायला काही लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही आरोपींना कधी जर भेटायला गेले, तुम्हाला अनुभव नसेल, मला धसा आरोपी राहिला त्या धसा. कर्म 2 मिनिटाचं आहे, पण फळ आयुष्याचं आहे. काय लागतं खून करायला? आज महाराज या मोबाईल मधल्या गोष्टींमुळं अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढली किती. आज पोराला कायद्यानं शिक्षा देता येत नाही, म्हणून ते ग्राम सुधार याच्यात टाकावं लागतं. सुधारल्यात आज एवढे पोरं बेफाम झालेत. काय ती एक बाटली मिळती गावात हॉटेलात आपलं दुकानात, ती लाल बाटली काय आहे काय नु, इतकी लोक पेत्यात ती बाटली. काय हा ह्यालाही पेते. ह्या पुरी तर कॉलेजच्या पुरी तर लय हानत्या 3-3, 4 काय आहे म्हणतात त्याच्यात, काय ऊर्जा येते का काय. आग लावत्या एनर्जीला, काय करायचं. पण बोलन कोण? ह्या जगात जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू फाटलाच. या जगात एकच माणसाचा सत्कार, मोठ्याची बुट चालते त्यांची लाल करणे. आमच्यासारखे खरे बोलाल उखाडले. ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. जो खरं बोलेल संपला त्याचा कार्यक्रम. मी आयुष्यभर खरं बोललो म्हणून हलक्या हाती 1000 शिव्या खातो दिवसभर. खरं झालं. आणि काम जर अपुरा राहिला, इतकं सुंदर चिंतन आहे पहा, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पुढे ऐका, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध होतो. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ होतो. काय सूत्र आहे महाराज त्याच्यात मध्ये, एवढं किचकट आहे. दुसऱ्या अध्याय सांगू राहिलो मी ज्ञानेश्वरीचा. राग जर आकळला तर पुन्हा घोटाळा होईल. 2 मिनिटाचा राग जर आकळला तर तुम्ही देव बनू शकता. आणि 2 मिनिटात जर बेपान सुटले तर राक्षस बनू शकता. ही आरोपी लोक एवढे भयानक येत असं नाहीये. ती 2 मिनिटाची झलक आहे. आणि तेवढी झलक जर सांभाळली तर संपला विषय. खरं आहे का खोटं मला? आणि आपली मंडळी झलकच समजत नाही. आपली मंडळी ती होऊनच जाऊ दे, एकदा आज जाऊ देच. भावाची बैलगाडी वावरातून गेली, त्याला एकच सांगायचं, अरे कपाशी पेरली, आजच्या दिवस ने राहिलेलं तुझं वाहून घे, पण परत घालू नको. डोक्यात दगड घातला त्याच्या. तो जाग्यावर मेला ना हा आत गेला. बैल घरी न्यायलाच माणूस नाही राहिला. कपाशी उचलायची कोणी? दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 50-50 हजार घेतले. एक कानफटीत दिली, म्हणला परत असं करू नका. मग आता एक कानफटीत केवढं बसली? 50,000. तरी तो म्हणतो 50 गेले पण त्याची जिरावली. आता असंच करायला लागले तुम्ही, काय आलात सगळं लोक. आणि आपली लोक यानंच मेली. तारखीला जात्यात महाराज, पैसे नाही हो, अशी लिंबाखाली बसतात बिड्यावळीत. 9 बंडल आणले त्याने एका दिवसात. मग 3 वाजता वकील म्हणला दुसरी तारीख दिली. असं आहे काय? वडापाव खाला निघाला, त्याला त्याला मिटून घे. काय मिटवायचं आता? पार कडाव केस आली. कडाव जाईल 10-5 गुंठे इकडे तिकडे, पण त्याची एकदा तुम्ही झिरिता कोणची. हे राजकारणी लोक आहेत, किती संयमानं जगातात. राजकारणी लोकांचा अभ्यास करा मला, किती शांत डोक्याने काम करतात. अशी वाय करते का कधी? शांत आहे. दिवसभर माईको बोलू द्या काही बी, कोणाला बी. संध्याकाळी निवांत बसणार. तू असं बोलला का, तू तसं बोलला का, किती संयम आहे. हो. आणि त्यांचे कंदे असे पतसंस्थेच्या व्याजावरून, शिक्षक भरतीवरून, दुधाच्या भावावरून कधी भांडणं झाले का? किती हुशार आहेत.
तो म्हणला का तू 6% पतसंस्था काढली, मी 9% काढली म्हणून कुदाकुदी झाली. कधी म्हणता कधी? हा, खायचं असल्यावर किती निवांत खातात. खायच्या गोष्टींमध्ये ते भावपळच करणार नाही. काय एखादा शिक्षक सम्राट म्हणला का तो 3 लाखात शिक्षक भरला मी 2 लाखात भरितो, म्हणणारच नाही. निवांत जगणार ते आपल्या कुदाकुद्या लावून देणार. आपली ईडीच आहेत. आता या सभा चालू आहेत, वार्षिक साधारण सभांचा तडाखा चाललाय. पहा आता सुरुवातीला आता झाल्या असतील. ज्यांच्या घरी सभा आहे ना त्याच गावात सोसायटीची, ज्यांच्या ताब्यात सोसायटी आहे तेच पुढे बसेल राहतात विषय मांडायला. अनुमोदन द्यायला तेच त्यांच्यात गंमत चालते. आपलं एखादं जर गेलं नुसतं म्हणा ना एवढा खर्च का झाला, कोण बोलला, हाना नाही पिसवा तिची चप्पल कोणीकडे तो धोतार कोणीकडे. त्याला सभा कशी काय झाली, उडत गेली सोसायटी मध्ये, चप्पल गेली. ही लोक दाबून मारतात लोकांना. हे उजरून नाही देणार कोणाला, कधीच नाही. संयम आहे पण शांत आहे. जी वय आहे का, निवांत गेम करणार पण शांत, कधीच डोळ्यावर येणार नाही पण ठोकल्याशिवाय राहणार. आणि आपलं येडं 15ची पेलं का फाडून टाकेल, कापून टाकेल, मागून खिचडी फाटेल याची. आणि हा फाडाय निघाला दुसऱ्याला. मोठी माणसं संयमानं राहतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार ही त्या हिची पोर आहेत, कोराटीची मायेची. आणि हे पोर जर तुम्हाला मारायचे असतील तर आज 3 कीर्तन एकत्र आहेत. मुलीचा वाढदिवस आहे, वास्तुशांती आहे आणि सत्यनारायण पूजा आहे. तिन्ही आपल्याला एकत्र करायचे आहेत. करून देतो. मुलीचा 100 आपल्याकडून होणार. आता वास्तुशांती अशी केली, खाली पाया खोदला, पाया जर पॅक असेल तर घर पॅक आहे, बरोबर आहे. याला जर पाया प्यारायचा असेल तर ज्ञान नावाचा पाया आहे. तुम्ही बांधलेल्या घराला खिडक्या आहेत, याला 9 खिडक्या आहेत. मोजा पटकन. 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9. पण संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9. अखंड भजन करून दे ब्रह्मरूप होणं 10. या 10 खिडक्या आहेत. त्याला दरवाजा आहे, याला दरवाजा आहे. त्याच्यात 1 माणसं, 4 माणसं, 6 माणसं आहेत. याच्यात 23 माणसं आहे. 1 जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 8 20, 2 बायका 22, 1 जीव 23. आणि ज्या दिवशी गळ्यात माळ आली आणि मुखात नाम आलं त्या दिवशी याची वास्तुशांती झाली. याची वास्तुशांती झाली. आणि ह्या दीपक थोरातांनी आज इंदुरीकडचं कीर्तन ठेवलंय. वर्षात तुमचा 2रा बंगला होणार आणि तो बी मोठा होणार, चांगला होणार. कष्ट करणाऱ्या माणसाला देव मिळतो. फक्त पूजा करा, कोणची करा. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी वचन सेवा पर वचन
मी कुणीकडे बुंगून येत असतो ती काय काळजी नाही. तुम्हाला सुधारणच मी कुणीकडून कुणीकडे आलोय. वास्तुशांतीवर आलो, वाढदिवसावर आलो. आणि महत्वाची गोष्ट आई वडिलांची सेवा, काळ्या आईची सेवा, याच्यातच देव आहे. बोंबलं थिंडून कुठं देव भेटतो का? बोंबलं थिंडून देव न भेटला. मुळात प्रश्न असा झालाय महाराज, प्रत्येक माणसानं दोन गोष्टी सोडून दिल्यात, जबाबदारी आणि कर्तव्य. हा मुलगा पखवाद आहे, आलाय, वाजवलंय, पीठ काढणं त्याची जबाबदारी आहे. त्यानं पीठ काढावा, गट्टे उतरून घ्यावा, पखवाद बॉक्स मध्ये घ्यावा. त्यांनी शिष्य ठेवल्या. त्या शिष्यानं पखवाद नाही शिकायचा, फक्त बोकांडी घेऊन येण्याची. आणि याला आयती गादी टाकून द्यायची, पखवाद पुढं ठेवून द्यायचा. महापंडित त्याला पावडर लावणार, थाप टाकणार, आणि परत हा बाजून सरकणार. शिष्य येणार, बोकांडी पखवाद घेणार. तुम्ही जबाबदारी आणि सरपंच आहेत गावचे, आठवड्यातून एकदा गावातल्या शाळेत गेलं पाहिजे, ही सरपंच जबाबदारी आहे. गुरुजीची गाठ घेऊन गावातलं खालवर माहिती काढली पाहिजे. ही मुलांच्या काय समस्या आहे या पाहिल्या पाहिजे. पाण्याची अडचण आहे का, परीक्षेची अडचण आहे का, परीक्षा स्कॉलरशिप आहे, जाताना पलीकडच्या गावात जायचंय, वड्याला पाणी आहे का, ही गावची सरपंचांची जबाबदारी आहे. एकही सरपंच 15 ऑगस्ट पासून शाळेत जायला नाही. मग तुम्ही गाव पाटील करता कशाला? संसारच करा ना चांगला. सत्ता यायला लागती, गावही मोकांडी बसायला लागत, परपंचही चांगलं झालं पाहिजे. तुम्ही करता कशाला? एक तासभर सरपंच सकाळी गावात थांबला पाहिजे. जबाबदारी आहे. लोकांचा चाप आहे, पण थांबत जाय गावात. हो, खरं आहे का खोटं आहे बोला? आठवडे शाळेत गेलं पाहिजे. 2 गरीब मुलांशी कपडे फाटलेत, गुरुजी यांचे नंबर द्या, मी कुणाला ऍडजस्ट करतो, मी काही तो काही, मुलाला ड्रेस घेऊ. 3 मुलं हुशार आहेत, वर्गात हुशार आहेत, पण बिचाऱ्यांची शिष्यवृत्ती भरायची परिस्थिती नाही. स्कॉलरशिपला पहिले येण्यासारखे पोर आहेत. सर 20-20 रुपये फी आहे ना, आम्ही 3घांची भरतो. मी गावातून अजून 2घांना सांगतो, आणि मी 5 जण पोरांची फी भरतो, तुम्ही फक्त यांना शिकवा. अरे एका मुलाची 20 रुपये फी भराल तर देवाचं तुमचं 2 कोटीचं काम होईल रे. पण तुम्ही जर गावात ढोकूनच पाहायचं नाही, मग जबाबदारी कशाला म्हणतात? कोण मिळालंय तपास नाही, कोण आलंय तपास नाही, या गोष्टी तुम्ही केल्या नाही. आणि जबाबदारी जर नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि आज सगळ्या लोकांनी जबाबदारी. अरे शेतकरी आहेत, आता कीर्तनात बसलेले सगळे शेतकरी आहेत. सकाळपासून तुम्ही कोणता शेतकरी कपाशी जाऊन आला? आज नाही, पाऊस उघडलाय, कपाशा पाण्यावर आल्यात, काय रे यायला सुरुवात झाली. जरा पानं चेक केलेत का कपाशीचे? केले तुम्ही काल आज? नाही का केले का? कपाशीच्या पानाला काळे टिपके पडायला लागले आणि खालून मावा यायला लागला. आता असेच जर तुम्ही 10 दिवस बोंबलं थिंडत राहिले का बोंडांपर्यंत कागद आळ्या जाणार आहे ना. जबाबदारी नाही का आपली? सकाळी कपाशीला गारका मारणं, संध्याकाळी मुलांना पुढे घेणं, अभ्यास करा पोरांनो, फटकीन धरून 10 मिनिटं घेऊन बसणं. माणसाने जबाबदाऱ्या सोडून दिल्यात. मला जबाबदाऱ्या फक्त माझी लाल करा, माझी लाल करा. काय लाल करा? तुझी लाल करायची काय? तू जर काहीच करीत नाही, तू जर नुसता गावात एकमेकावर माणसं सोडून कुद्याच लावून देतोय, याला 90 पाहिजे तो त्याला घोडा लावायला येतो, त्याला पाजून याला घोडा लावायला. मग तो चांगल्या गावाचा तमाशा केलाय. तो का पुतळा बांधायचा का चौकात? चांगलं गुन्ह्या गावांना गोविंदानं गाव राहत होतं, एका ताटात गाव जेवत होतं. तो दणका उठून दिलाय गावात. इकडे आणि वरून माणसं म्हणतात करणाऱ्या माणसाला त्रास होतो. तू करीतच काही नाही तर त्रास कर. जो खरं करतो त्याला त्रास आहे. महिला म्हणत तुम्ही मुलाला 10 मिनिटं अभ्यास घेतला पाहिजे, पसायदान घेतलं पाहिजे, पोरं या गोष्टी करा ना. हे जाऊ द्या, हे जग बदलणार आहे, जगाचा विषय सोडून द्या. लोकांना काहीच घेणं तुमचं. आणि हीच खरी देवाची पूजा. हीच तुम्ही अभ्यास करा. आज 30व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक दीपक वसाहेब थोरात, सौ प्रियंका दीपक थोरात
त्रिशा दीपक थोरात, थोरात परिवार, गायक वादक गुणीजन मंडपवाले, सिस्टीमवाले सगळ्या मंडळीचं कौतुक करावं. मुलीला वरती बोलवा, मी घेऊन या आणि केक आणा आणि तिचा केक महाराजांच्या हस्ते कापल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा रखवाला.